याच्या पाया मी पडणार नाही। त्यावेळेला मुक्ताबाईने पत्र ठरवलं आणि सर्व संतांनी परीक्षा घेतली आणि एवढंच नाही, गोरोबा काकांनी डोक्यात थापटणं मारलं। त्यावेळेला कच्च सिद्ध झालं आणि जाऊन तिथं देवाजवळ नामदेवराय रडताय। त्यावेळेला देवांनी सांगितलं, नामा मुक्ताईचं खरं आहे, जा औंढ्या नागनाथला आणि तिथे जाऊन गुरु कर। त्यावेळेला मुक्ताबाई तुला संत मानायला तयार होतील। तिथे गेले आणि जे मुक्ताबाईचं खरकट खाऊन जे संत झाला, त्या विसोबा खेचराचा उपदेश नामदेवरायला दिला। का तर खापर मिळू दिलं नव्हतं मांडे करायसाठी, आणि ज्ञानोबारायांनी पंचाग्नी चतवल्या आणि खापरवरच्या पाठीवरती मांडे केले। ते मांडे पाहिल्यानंतर तिथं गेला आणि सांगितलं, मला प्रसाद द्या, तुम्ही सिद्ध आहात, करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध आहात, मला प्रसाद द्या। त्यावेळेला खरकट ताट चाटून खाल्लं आणि त्या ताटाचा परिणाम, त्या खरकट चाटल्याचा परिणाम जिथं पाय ठेवतायत तिथं देवाच्या पिंडी उगवत आहेत। ही शक्ती आदि मायेची आहे। तिच्या शक्तीने या खेचराला नामदेवाला गुरु करावं लागलं। का तर या ठिकाणी कीर्तनाची परंपरा मुक्ताबाईला उभी करायची होती। का तर या कीर्तनामध्ये असा रंग भरतो की जिथे कीर्तनाची जागा असते तिथे पांडुरंगाला यावं लागतं। जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा, किंवा कीर्तनाच्या रंगामध्ये नाचल्यानंतर ज्ञानाचा दीप प्रत्येकाच्या हृदयामध्ये लावण्याची